नमस्कार, मी डॉक्टर प्राची स्वामी. मित्र म्हणे आरोग्यमच्या पहिल्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिलीप देवधर. मी तुमचं स्वागत करते. गेल्या 50 वर्षापासून जनरल फिजिशियन किंवा फॅमिली डॉक्टर म्हणून हे पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. आणि इतकंच नाही तर एकाच कुटुंबातल्या अनेक 3 ते 5 पिढ्यांना सुद्धा यांनीच ट्रीटमेंट दिलेली आहे. की गुगलवरनं माहिती मिळते, पण ज्ञान मिळतं का तर नाही मिळत. की आहाराच्या विषयी इतकी चर्चा आजपर्यंत आयुष्यात कधी झालेली नव्हती. ते कबूतर खिडक्यांमध्ये येणं हे फार महत्त्वाचं कारण खोकला असण्याचं आहे. तर सर्वात चांगलं एक्सपेक्टोरंट काय असेल तर गरम पाणी. मग मला आता प्रश्न हा पडतो की फॅमिली डॉक्टर नेमका निवडावा कसा? आजकाल मेडिकल क्षेत्रामधला जर बदल आपण पाहिला तर स्पेशलिस्टकडे जाणारा ओढा जो वाढतोय, ह्या चेंजबद्दल तुमचं काय मत आहे? आता 50 वर्षाचा तो उल्लेख केला आहेस. 50 वर्ष मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा मुळात जनरल प्रॅक्टिशनरची संख्यासुद्धा फार कमी होती. म्हणजे एका आळी 2-3 असे जनरल प्रॅक्टिशनर होते. पण नंतर वैद्यकीय महाविद्यालय जशी वाढत गेली तशी डॉक्टरांची संख्या वाढत गेली, स्पेशालिस्टची संख्या वाढत गेली. मला असं आठवतं की 50 वर्षापूर्वी स्पेशालिस्टकडे जायचं तर आम्ही पेशंटला घेऊन जायचो स्पेशालिस्टकडे, अशी परिस्थिती होती. आता उलटं झालं की स्पेशालिस्ट संख्या एवढी वाढली की आधी स्पेशालिस्टकडे लोक जातात आणि मग फॅमिली डॉक्टरकडे जातात, अशी एक परिस्थिती निर्माण झाली. स्पेशालिस्टची आवश्यकता आपल्याला आहेच, याबद्दल काहीच वाद नाही. त्यांची संख्या वाढली हेही चांगलं आहे. पण लोक परस्पर जे स्पेशालिस्टकडे जातात त्याच्यामध्ये फॅमिली डॉक्टर हा टप्पा त्यांनी घेतला पाहिजे आणि मग स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे. आता स्पेशालिस्ट संख्या वाढल्यामुळे किंवा ऑर्गन स्पेशालिस्टची संख्या वाढल्यामुळे, विविध पॅथींचे डॉक्टर वाढल्यामुळे, सेल्फ प्रोक्लेम डॉक्टर असल्यामुळे, सेल्फ मेडिकेशन असल्यामुळे आणि एकमेका औषधं सुचवण्याची एक खुमखुमी लोकांना असल्यामुळे आज बरेचसे पेशंट असे कन्फ्यूज झालेले असतात. अगदी कुठे जावं हे कळत नाही त्यांना. या डॉक्टरकडे जाऊ, त्या डॉक्टरकडे जाऊ, या पॅथीकडे जाऊ. तर अशा वेळेला फॅमिली डॉक्टरचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. तो पेशंटला योग्य मार्गदर्शन करू शकतो की आधी माझ्याच्याने जर झालं नाही तर तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा किंवा दुसऱ्या पाथीकडे जा. तर हा रोल जो फॅमिली डॉक्टरचा असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे आजच्या काळात तर फॅमिली डॉक्टरचं महत्त्व अत्यंत आहे. पण दुर्दैवाने नेमकी उलटी गंगा आज व्हायला लागली आहे. तर फॅमिली डॉक्टरची संख्या वाढणं ही काळाची गरज आहे. अगदी. तर तुम्ही जे हे अगदी महत्त्वाचं बोललात ना की स्वतःच्या मनाने मेडिकलमधून जाऊन औषधं आणणं आणि ती औषधं घेणं किंवा इंटरनेटवरून पाहून ती औषधं घेणं, ह्यामुळे नेमके काय दुष्परिणाम होतात आणि त्याचा कसा परिणाम होतो ओव्हरऑल आरोग्यावर? दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा एक तर औषधं ज्ञान केमिस्टला असतं, परस्पर तो काहीतरी औषधं ते अगदी जुजबी असतं. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आता ॲझिथ्रोमायसिन हे औषध इतकं सर्रासपणे थ्रोट पेनसाठी लोक परस्पर घेतात, त्याची काही वेळेला आवश्यकता पण नसते आणि परस्पर अर्धवट डोसेसमध्ये घेतात. 1 गोळी 2 गोळ्या असे घेतात. त्यामुळे ह्या औषधाला रेझिस्टन्स येण्याची शक्यता आहे. या औषधं पुढे लागू पडणार नाहीत अशी शक्यता आहे. त्यामुळे अशी परस्पर औषधं घेणं हे केव्हाही चूक आहे, बरोबर नाही. डॉक्टरला विचारलं. मग अशी आपण बोलत होतो तेव्हा असं म्हटलं की मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा माझा घसा बसला तेव्हा मला अनेकांनी औषधं सुचवली पेशंट. तर मी त्यांना असं सांगितलं की मी माझ्या फॅमिली डॉक्टरला विचारेन आणि मगच घेईन. तसंच प्रत्येक पेशंटने आज करणं आवश्यक आहे. अनेकांनी अनेक औषध सुचवली म्हणून ती स्वतःच्या मनाने घेणं आणि फॅमिली डॉक्टरला न सांगता घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण फॅमिली डॉक्टरची प्रकृती माहिती असते, यापूर्वी त्याला दिलेली औषधं काय माहिती असतात, यापूर्वी झालेला आजार काय त्याला माहिती असतं, त्याची कौटुंबिक स्थिती काय माहिती असतं. त्यामुळे फॅमिली डॉक्टर विचारायची औषधं शक्यतो घेऊ नये. आता तुम्ही जे हे म्हणलात ना की ओव्हरऑल त्यांची कौटुंबिक स्थिती आणि त्यांची ओव्हरऑल फॅमिली हिस्ट्री ही जी फॅमिली डॉक्टर्सना माहिती असते, तर मग त्याच्या अनुषंगानं असं म्हणायचे की पूर्वीचे लोक फार स्ट्रॉंग होते, त्यांची इम्युनिटी फार चांगली होती आणि आजकाल फार छोट्या छोट्या कारणामुळं आजारी पडतात. तर हा बदल तुम्हालाही नोटीस होतोय का? इम्युनिटी निश्चितच कमी झाली. मी म्हणेन शारीरिक इम्युनिटी कमी झाली, पण मानसिक इम्युनिटी त्यापेक्षाही कमी झाली. आणि ते सर्वात वाईट आहे. मानसिक इम्युनिटी कमी होणे सर्वात जास्त वाईट आहे. आता गुगलचं मगाशी तू म्हणलीस की गुगलवरनं माहिती मिळते, बरोबर, पण ज्ञान मिळतं का तर नाही मिळत. अनुभव मिळतो का? अजिबातच नाही मिळत. आणि अनुभूती जी आम्हाला येते ती तर बिलकुलच मिळत नाही. त्यामुळे हा जो क्रम आहे हा क्रम असणं फार महत्त्वाचं आहे. माहिती असणं योग्य आहे, पण ज्ञान आणि माहितीमधला लोकांना फरक कळत नाही. आणि अनुभव जो आहे हा अनुभव जास्ती श्रेष्ठ असतो. आणि मला मी जर औषध देऊन तुला बरं वाटलं त्याचं जे मला समाधान असतं ही अनुभूती आहे. ही अनुभूती ह्या क्रमानेच माणसाने जायला पाहिजे.
पण आज परस्पर गुगलवरनं औषधं घेऊन, जसं आपण गुगल आणि गुरु याच्यात फरक आहे. गुरु हा श्रेष्ठ आहे, गुगल ही माहिती आहे, गुरु ही तुम्हाला ज्ञान देतो. नुसतं ज्ञान नाही देत, तर तुम्हाला समजावून सांगतो, अंधारातून प्रकाश टाकतो त्याच्या जीवनात. तसा गुरु असणं आवश्यक आहे. मी डॉक्टरला गुरु म्हणत नाही, पण निदान त्याला तुमच्यापेक्षा जास्ती माहिती एवढं तरी तुम्ही कबूल करा. नक्की नक्की. तर जसं की आता आहार पण काळानुसार बदलत चाललाय आणि त्यामुळे सुद्धा लोकांच्या ओव्हरऑल आरोग्यावर वेगळ्या प्रकारचे परिणाम दिसत आहेत. तर हा ट्रेंड तुम्ही अनुभवलाय का तुमच्या मी प्रॅक्टिसमध्ये? तर अगदी सकाळचं उदाहरण द्यायचं झालं ना, तर मी काही वेळेला स्पष्ट बोलतो की आहाराच्या विषयी इतकी चर्चा आजपर्यंत आयुष्यात कधी झालेली नव्हती. मला त्याचं आश्चर्य वाटतं, हे खरंच आश्चर्य वाटतं की पोळी भाजी खाऊन आज आपलं जीवन आत्तापर्यंत गेलं. आणि त्या 40 वर्षी बदल करायची काय वृत्ती होती लोकांना मला कळतच नाही. मी हे खाल्लं, मी ते केलं, मी वेगनच आहे, मी अमुकच आहे, मी काय त्याच्या विरुद्ध अशातला भाग नाही. पण आपला जो आहार आहे ना भारतीय आहार, याच्यासारखा आहार जगात कुठेही नाही. वरण भात भाजी पोळी इतकं चांगलं आहे की भात म्हणलं की कार्बोहायड्रेट आलं, वरण म्हणलं की प्रोटीन आलं, हे सगळं तूप आलं की फॅट आलं, लिंबू घातलं की विटॅमिन्स आलं. हे सगळं आपल्या आहारात इतकं चांगलं आहे की वेगळा आहार घेण्याची आपल्याला खरंच जरूर नाहीये. किंबहुना मी असं पुढे जाऊन म्हणेन बरं का प्राची, की आपली वाढण्याची जी पद्धत आहे ना ती सुद्धा इतकी योग्य आहे की डावीकडचं कमी खावं. मीठ, लोणचं, हे बटाटे वडे जे बाजूला ठेवलं ते कमी खायला पाहिजे. मी वाढण्याची पद्धत सुद्धा इतकी चांगली करून ठेवली आपल्याकडे, पण ती कोणी आज पाळतच नाहीये. आता जंक फूड विषयी तर आपण काय सगळेच जण बोलतात जंक फूड विषयी. पण मी म्हणेन जंक फूड खाणं सुद्धा वाईट नाही, पण त्याला काहीतरी तुम्ही हे केलं पाहिजे की 10% मी जंक फूड खाईल, पण 90% मी रोजचा आहार घेईन. बरोबर. आणि तो आहार घेतला तर आपल्याला दुसरं काय करायला लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात याच्यात मतभेद असू शकतील, पण मी ते फॉलो करतो आणि माझी इम्युनिटी चांगली आहे. हे मी दिसतंय मला. मी एवढे पेशंट रोज बघून मला आजार होत नाही, किंवा एक दिवस मी आजारी पडल्यामुळे सुट्टी घेतली नाही दवाखान्यात. याचा अर्थ माझी इम्युनिटी निश्चितच चांगली. खूपच छान. तर हे फॉलो करणं आवश्यक आहे, वेगळं काही करायला लागत नाही. पण आज पोळी भाजी खाणारी लोकच किती झालीत मला माहित नाही, किती खातात पोळी भाजी लोक. हे खरंच आहार आपला इतका चांगला आहे की समतोल आहार काय आहे, तर आपला भारतीय आहार शाकाहार पूर्णपणे. खूप महत्त्वाचं बोललात तुम्ही हे, कारण बदलत्या काळानुसार जीवनशैलीनुसार इन्स्टंट फूड, फास्ट फूड ह्याचं फॅड एवढं वाढत चाललंय आणि ते खूप इझी वाटतं करून द्यायलाही आणि खायलाही. आणि त्यामुळे आपल्या कल्चरला आपण सोडलं नाही पाहिजे, याबद्दल मी सुद्धा सोय झाली आहे. सोय आणि गरज याच्यात फार मोठा फरक आहे. तर ते सोय होणं हे बायकांच्या दृष्टीने चांगलं आहे कदाचित, पण त्या पर्टिक्युलर व्यक्तीची गरज काय हे बघणं फार महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने हा बदल म्हणजे आपला जो भारतीय आहार आहे हा खरोखर सर्वश्रेष्ठ आहार आहे असं मला वाटतं. आता आहारातला बदल हा एक भाग झाला, दुसरं म्हणजे आजारात सुद्धा बदल झाला. आजारात फारच बदल झालाय. पूर्वी म्हणजे मी 50 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा साथीचे आजार फार होते आणि आमच्याकडे पेडियाट्रिक लहान मुलांची प्रॅक्टिस आमची फार होती. आता आमच्याकडे लहान मुलं येणं अत्यंत दुर्मिळ झाले. महिन्यातून 2-3 लहान मुलं तर म्हणतात अरे आज आपल्याकडे लहान मुलं आलं, पण पेडियाट्रिशियनकडेच लगेच सगळीकडे पळतात. कारण ती एक डिलिव्हरी झाली की ते पेडियाट्रिशियन असतो की ते फॉलो होत जातं. म्हणजे पूर्वी आम्ही एवढी लहान मुलं बघायचो की आता नवीन लोकांना जनरल प्रॅक्टिस लहान मुलं बघायलाच मिळत नाहीत. पण त्या काळी गोवर, कांजिण्या, मम्स, गालफुगी, कावीळ, टायफॉइड, मलेरिया हे आजार एवढे होते की तेच आम्हाला आजार सारखे बघायला लागायचे. आणि आता उलट चित्र झाले. आता डेंग्यू जर सोडला किंवा व्हायरल फिवर सोडला तर ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट डिसीज, स्पॉन्डिलोसिस, लाईफस्टाईल डिसीजची संख्या एवढी वाढलेली आता. जी पूर्वी साथीची आजाराची होती त्याला लाईफस्टाईल डिसीज निर्माण झालेली. त्यामुळे लाईफस्टाईल डिसीजेस हा एक वेगळाच विषय चर्चेचा निर्माण झालेला आहे. जे साथीचे आजार, फक्त डेंग्यू आजार आता आत्ताच्या दृष्टीने फार महत्त्वाचं झालेलं आहे. डेंग्यू झाला म्हणजे काय करायचं आणि काय करायला नाही पाहिजे हे आता फार महत्त्वाचं झालं आहे. मला असं वाटतं मलेरियाच्या केसेस आम्ही इतक्या बघायचो, आता मलेरियाचे केसेस अगदी फार दुर्मिळ झालेत. किंवा म्हणजे आता नवीन पिढीला, माझ्या सुनेला गोवर डायग्नोज करता येत नाही. ती कॉन्फिडंट नसते की बाबांना दाखवते मग गोवर आहे का बघते. इतक्या गोवरच्या केसेस मुलांनी कमी बघितल्या. कांजिण्या, गोवर इतक्या कमी बघायला मिळतात, जे पूर्वी आम्ही सर्रासपणे सीझन बदलला की आल्याच केसेस समजून चालायचो. पण दुर्दैवाचा भाग असा आहे की साथीच्या आजारांविषयी जे गैरसमज होते त्या काळी तेच आता लाईफस्टाईल डिसीजबद्दल ते गैरसमज राहिलेले आहेत वेगळ्या पद्धतीत. हा बदल कुठेतरी व्हायला पाहिजे. तर मग हे गैरसमज काय आहेत याबद्दल थोडं तुम्ही. आता लाईफस्टाईल डिसीजचे गैरसमज असे आहेत, एक तर सिम्पटम्स काही नसतात बरेच वेळा, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहिती हे सायलेंट किलर आहे. आणि सिम्पटम्स नसल्यामुळे लोकांना वाटतं मला आजारच नाही हा. पण त्यांच्या हे एक लक्षात येत नाही की आपले जे शरीर हे देवा निर्माण केले ना, इतकं छान निर्माण केलेलं आहे.
जी काही ईश्वरी शक्ती असेल, की प्रत्येकाला पर्याय उपलब्ध करून दिले. की ब्लड प्रेशर वाढलं असं जर असेल ना, तर त्याच्या आधी आपल्या 2 सिस्टीमनी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो शरीरातला. त्या सिस्टीम जेव्हा फेल होतात तेव्हा तुमचं ब्लड प्रेशर वाढतं आणि तात्पुरतं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तुम्ही ब्लड प्रेशरच्या आजारी नाही आहात. सातत्याने प्रत्येक वेळी जेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तेव्हाच तुम्हाला ब्लड प्रेशरचे रुग्णात असं लेबल केलं जातं. तर हा जो बदल आहे की सायलेंट किलर, की लोक झिटकात आता मला नाहीच आहे. सायलेंट किलर का म्हणतात? आम्ही म्हणतो कोणतंही लक्षण नसणं हे सुद्धा ह्या आजारांचं एक लक्षण आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मला काही होत नाही याचा अर्थ नाही आहे, मला आजारच नाही, हा जो म्हणणं हे चुकीचं आहे. मी शेवटी म्हणजे मला असं वाटतं की काही गोष्टींना इतकं आपल्याकडे महत्त्व दिले की काही लोकांना वाटतं मी योगा केले की मला आजारच होणार नाहीत. असं नसतं. योगा चांगला आहे, पण योगाने तुमचं प्रतिबंध होऊ शकेल, पण योगा होणं आजारच होणार नाही हा भ्रम आहे. मी शेवटी एका बाईला म्हणलं की योगा करण्यामुळे आई वडील नाही बदलत, आई वडील तेच राहतात, आई वडील तेच राहतात. त्यामुळे आई वडिलांची इस्टेट तुम्हाला ही मिळणारच आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर इस्टेट आहे, फिजिकल इस्टेट आहे. जशी स्थावर जंगम मालमत्ता घेता ना, तसं थोडं डायबिटीज, थोडं ब्लड प्रेशर घ्यायचं आणि ऍक्सेप्ट करायचं. हे आई वडिलांनी दिलेली देणगी आहे. ऍक्सेप्टन्स असेल तर माणूस मनाने चांगला राहतो. पण झिडकारणं, ज्याला आम्ही फेनॉमिनॉन इनिबिशन म्हणतो, की मला नाहीच आहे, अस्वीकार असेल तर माणूस त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे आजार तुमचे सोबती आहेत, वडिलांनी आई वडिलांनी दिलेली देणगी आहे असं समजा, त्याला नीट कुरवाळा, चांगलं जीवन जगाल. पण नाहीच मला असं म्हणण्यामुळे मग मी औषधं पण घेणार नाहीत, मी आता रोजच औषध द्यायची का, मग त्याला कायमचीच लागणार का मला ही औषधं, हा जो आहे ना, हे सगळं कुठेतरी थांबवायला पाहिजे. याची गरज आहे, तुम्हाला गरज आहे म्हणून ही औषध आहेत. जसं आंघोळ, जेवण, झोप जितकं तुम्ही नियमित करता तितके ह्या आजारांच्या गोळ्या किंवा औषध तुम्हाला नियमित घेतली पाहिजे, तर हे आजार कंट्रोलमध्ये राहतील. पण तुमचा ऍक्सेप्टन्स नसेल तर तुम्ही नाका. तुम्ही आम्हाला शेवटी असं सांगायला लागतं करायला की तुम्हाला गोळी हवी आहे ब्लड प्रेशरची का पॅरालिसिस हवाय. बरोबर. गोळी हवी आहे लक्षच जात का नाही, डोळ्यावर काही दुष्परिणाम व्हायला हवाय, गोळी हवी आहे का हार्टवर दुष्परिणाम व्हायला पाहिजे, गोळी हवी आहे का किडनी खराब व्हायला पाहिजे, निर्णय तुमचा. असं सांगायची वेळ आता आली. आणि इतकं सोपं आहे की हे करणं म्हणजे आम्ही म्हणतो की लाईफस्टाईल डिसीजमध्ये डॉक्टरपेक्षा पेशंट हा चांगला डॉक्टर होऊ शकतो. फक्त त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, नियमाने फॉलो केलं पाहिजे. म्हणजे एक रामदासांचं एक मला आठवतं नेहमी, 16व्या शतकात रामदास स्वामी, मी नाही सांगत आहे, तू म्हणशील मी डॉक्टर आहे म्हणून सांगते औषध घ्यायला पाहिजे पेशंटनी म्हणून. रामदास स्वामींनी 16व्या शतकात सांगितलंय, औषधं न घे व्यथा, पथ्य न पाळे सर्वथा, न मिळे आलिया व्यथा तोची एक मूर्ख. म्हणजे आजार पडल्यानंतर जो औषध घेणार नाही तो मूर्ख आहे. आणि पथ्य म्हणजे सदा सर्वदा आहार आणि विहाराचा जो पथ्य पाळणार नाही तो मूर्ख आहे. आणि न मिळे आलिया व्यथा, आजाराला जो आता सोबती मारणार नाही, आजार जो स्वीकारणार नाही तो मूर्ख माणूस. असं 16व्या शतकात रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. ते आता फॉलो करणं किती आवश्यक आहे. हो, कोणत्याही ह्याला ऍक्सेप्टन्स आल्यानंतरच आपण सोल्युशन पार्टकडे फोकस करू शकतो. जी गोष्ट ऍक्सेप्टच होणार नाही त्याच्यावर आपण सोल्युशन काढायचा प्रयत्नच करणार आणि तिथंच रेझिस्टन्स वाढत राहतो. तर हे झालं लाईफस्टाईल डिसऑर्डर्सच्या बाबतीत. मग असा लाईफस्टाईलमध्ये कोणता बदल झालाय की म्हणजे जेनेटिक फॅक्टर हा तर एक आलाच, त्याच्याशिवाय लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल झाले? बदल म्हणजे आता एकतर IT सेक्टरमध्ये तर फारच बदल झाला. बरीचशी मुलं अमेरिकेतल्या प्रमाणे जीवन जगतात. मग तिथं जेव्हा दिवस असतो तेव्हा आपली रात्र असते. असं बरंच चाललेलं आहे आता. त्यामुळे आणि एकंदर कुठल्याही वेळेला जेवायचं, रात्रीची जागरणं करायची, वेळच्या वेळी न जेवणे, व्यायाम अति करणे किंवा न करणे, 2 टोकं. म्हणजे आम्ही आयुर्वेदात असं म्हणलं की कुठल्याही गोष्टीचा अयोग, मिथ्यायोग आणि अतियोग असता कामा नये. अयोग म्हणजे मी व्यायामच करणार नाही किंवा मी जेवणारच नाही, आता उपास आहे तर मी जेवणारच नाही, हा अयोग आहे. मिथ्यायोग म्हणजे चुकीच्या वेळी व्यायाम करणे, चुकीचा व्यायाम करणे आणि मी चुकीचा आहार घेणे, तो मिथ्यायोग आहे. सारखंच जंक फूड खाणे हा मिथ्यायोग आहे. किंवा गारवर गरम खाल्ला हा मिथ्यायोग आहे. हे करता कामा नये. अतियोग म्हणजे मी जास्ती खाईन किंवा अति व्यायाम करेन. आता हा विषय कधीतरी चर्चेला केला आहे. आपण नेहमी पाहतो की कार्डिओ चालू असताना माणूस अटॅकून गेला. हे आता किती, आणि सेलिब्रिटींच्या बाबतीत फक्त बातमी होते, अशी अनकॉमन म्हणजे असतील किती असेल माहितीच नाही. सेलिब्रिटीचं आपल्याला फक्त कळतं. त्यामुळे व्यायाम करणं ही सुद्धा एक पद्धत आहे. अतिरेकीपणा कुठल्याही प्रमाणात करता कामा नये. आता आम्हाला असं दिसतात की काही लोकांना व्यायाम कर म्हणून सांगायला लागतं आणि काही लोकांना व्यायाम आता पुरे म्हणून सांगायला लागतं. अशी परिस्थिती आहे. याच्यातला मध्यम मार्ग ज्याला आम्ही सम्यक योग म्हणतो, हा सम्यक योग काढणं अत्यंत आवश्यक आहे. मॉडरेशन ज्याला म्हणतो
मॉडरेशन इन एव्हरीथिंग एव्हरी फील्ड, बरोबर, हे फार महत्वाचं आहे. हो, खूप छान वाटतंय मला तुमच्याकडून हे ऐकताना, कारण मला हे पण वाटतं की तुमचे पेशंट्स खूप ॲक्च्युली लकी आहेत की जे तुमच्याकडे डॉक्टर म्हणून आले, कारण तुम्ही फक्त ॲलोपॅथी नाही तर तुमचं आयुर्वेदिकचं नॉलेज आणि हे ॲलोपॅथीचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही नक्कीच ट्रीटमेंट देत असणार आहे. त्याचा रिझल्ट वेगळा राहत असणार आहे, ह्याच्यावर मला अगदी कॉन्फिडन्स आहे. सर्वात चांगलं काय माहिती आहे का, की मला वाईट वाटतं की आयुर्वेदामध्ये स्वस्थवृत्त हा विषय आहे ना, हा सर्वात चांगला विषय आहे. लाईफस्टाईल डिसीजच्या दृष्टीने आता अत्यंत महत्वाचं आहे की स्वस्थ कसं राहावं आणि कुठल्या ऋतूमध्ये कसं राहावं हे आयुर्वेदासारखं दुसऱ्या कुठेही सांगितलेलं नाही, पण ते फॉलो करणारे लोक फार कमी राहिले. दिनचर्या कसं असावी हे स्वस्थवृत्तामध्ये आयुर्वेदात सांगितलंय. दिनचर्या तुमची कशी असावी, ऋतुचर्या कशी हवी, ऋतू बदलल्यानंतर तुम्ही काय खायला पाहिजे. आपल्याकडे पद्धत आहे, चातुर्मासाला कांदे खाऊ नका, त्याला कारण आहेत काहीतरी, कारण आहेत त्याच्या पाठी, उगीच नाही सांगत. किंवा श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाऊ नका, कारण आहेत. पावसाळ्यात पचनशक्ती बिघडलेली असते, नका खाऊ असं सांगितलं जातं, पण आपल्याकडे ऐकतच नाहीत कोणी ना, खातच राहतात. त्यामुळे स्वस्थ ऋतू हा विषय आयुर्वेदासारखा दुसरा चांगला विषय कुठलाही नाही. स्वस्थ ऋतू इतकं उत्तम आहे की लाईफस्टाईल डिसीजेस कंट्रोल होण्याचा सर्वात चांगला उपाय काय असेल तर स्वस्थ ऋतू, पण ते फॉलो करत नाही दुर्दैवाने. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं इंटिग्रेटिव्ह किंवा होलिस्टिक अप्रोच जो असतो आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथीच्या कॉम्बिनेशनचा, तो तुमच्याकडून मिळतो. आणि त्याशिवाय मला हे पण विचारायचं आहे की आजकाल जसं सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्यामध्ये खोकला जो आहे तो खूप दिवस राहतो, तो जात नाही, हा जो बदल होतोय त्याबद्दल. बदल आहे की काय होतं, एक लक्षात ठेवायचं की व्हायरस बद्दल आता आपण व्हेरियंट सारखे चर्चा होती. व्हेरियंट हा 100 वर्षापूर्वीपासून व्हेरियंट हा बदलतोच आहे व्हायरसचा प्रत्येक. पण ते आता चर्चा होती. पूर्वी इन्फ्लुएन्झा होता, मग इन्फ्लुएन्झा बी झाला, इन्फ्लुएन्झा सी म्हणजे करोना होता. बरोबर, सार्स होता त्याच्या आधी, तसं होतं. आता त्या सी मध्ये परत व्हेरियंट्स असतात, पण प्रत्येक सीझनला व्हायरस थोडा थोडा बदलतो आणि त्याला जगायचं असतं 8 दिवस. तो म्हणतो आता रे माणसाला कळलेलं दिसते आपल्याला कसं थोपायचं, आपल्याला थोडा बदल करायला पाहिजे. तो व्हेरियंट झाला. फक्त व्हेरियंट शब्द की तुम्हाला वाटतं अरे आता काय बरं सिरियस होणार आहे. ते व्हेरियंट बदलतातच. हे 100 वर्षापासून जेव्हापासून आपल्याला व्हायरसचा शोध लागलाय तेव्हापासून व्हेरियंट बदलते माहिती आहे, त्याची चर्चा होती. लक्षणं तीच असतात. तुमची इम्युनिटी कशी आहे, तुम्ही कसं त्याच्याकडे बघता, त्याच्यावर सगळं लांबून असतं. किती लवकर काळजी घेता, किती लवकर डॉक्टरकडे जाता आणि तुमची मानसिक इम्युनिटी कशी आहे, या सर्वावर तुम्ही किती लवकर बरं होणं अवलंबून असतं. आता हे जे तुम्ही बोलला ना की किती लवकर डॉक्टरकडे जाता, तर मग ह्या अशा किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी किती दिवस एखाद्याने अंगावर काढाव्यात? खोकल्याचं तू म्हणाशी म्हणत होतीस, खोकल्याचं आता जे आहे की खोकला आता 15-20 दिवस जात नाही. विशेषतः व्हायरल फिवर आला तर एक 15 दिवस खोकला जात नाही साधारणपणे. पण इतकी जास्ती दिवस औषध देता कामा नये, पण पटत नाही लोकांना, जात नाही. मग टीबी नाही, मग इतर लोक सुचवतात आपल्याला ना, हे करून घे ते करून घे, टीबी नाही बघा अमुक. पण आज पोल्युशनमुळे खोकला लवकर जात नाही किंवा रिकरंट होत राहतो. आणि अजून ज्यांना लोकांना काही माहित नाही, थोडासा अवेअरनेस वाढलाय की पोल्युशन तर आता सगळ्यांना माहिती आहे. धूर, वाहनांचे धूर आहेत, पोलन्स आहेत, धूर आहे, ह्याच्यामुळे तर ॲलर्जी खोकला जातच नाही. पण सर्वात आता जे दुर्लक्षित कारण आहे, आता लोकांना थोडासा त्याचा अवेअरनेस निर्माण झाला, ते कबूतर खिडक्यांमध्ये येणं हे फार महत्वाचं कारण खोकला असण्याचं आहे आणि रिकरंट होणं. तर कबुतराचा बंदोबस्त करा. आम्ही हिस्ट्रीमध्ये, आता पूर्वी आम्ही असं कधी विचारतो नाही खोकल्याच्या, आता हिस्ट्रीमध्ये आम्हाला विचारायला लागते की पोल्युटंटशी संबंध येतो का, किंवा घरात कबूतर खिडक्यांमध्ये येत आहेत का, हे आम्हाला विचारायला लागतं. तर कबुतराला जाळी बसतो आहे सांगायल्यानंतर अनेक लोकांचे खोकले गेलेले आहेत, जे रिकरंट येत होते. खोकला दम्यासारखा खोकला यायचा त्या ॲलर्जीमुळे. विष्ठा जी असते कबूतर त्याच्यामुळे हा आजार होतो. आजार म्हणजे ॲलर्जी खोकला. तर ते बंदोबस्त केला तर अनेक लोकांचा खोकला गेलाय असं लक्षात येते आता. म्हणजे हा जो बदल आहे ना, हा बदल लक्षात येईल. लगेच तुम्हाला 3 आठवडे किंवा 15 दिवस खोकला गेला टीबी असतो असं नाही. पण तुम्ही इंटे फिरतायत, भूक लागते, तुम्हाला वजन कमी होत नाही, म्हणजे लगेच तुम्हाला खोकला आहे, घाबरायचं कारण नाही. तुमचं नित्याचं जीवन चालू आहे आणि खोकला आहे. सर्वात चांगलं औषध जे लोकांना पटत नाही, गरम पाण्याची वाफ घेणे आणि फक्त रात्री गरम पाणी. मी फक्त रात्री गरम पाणी पिणे हे त्याच्यावर महत्वाचा भर देतोय. लोक दिवसभर गरम पाणी पितात. करोनाच्या काळात तर दिवसभर गरम पाणी पितात. असं नका करू. त्यामुळे पाणी कमी प्यायलं जातं, युरिनरी इन्फेक्शन होतं. अच्छा. किंवा सारखं गरम पाणी पिऊन ऍसिडिटी सुद्धा वाढते. ते असं नाही, फक्त रात्री झोपताना आडू पडल्यानंतर खोकला जनरली जास्ती येतो. सर्वात चांगलं एक्सपेक्टोरंट काय असेल तर गरम पाणी, कुठल्याही औषधापेक्षा. नाही पटत लोकांना. तो कफ क्लिअर करण्यासाठी सर्वात सोपं वॉर्म वॉटर इज द बेस्ट एक्सपेक्टोरंट. पण ते कोणी करत नाही. आणि मी पर्सनली
कप सिरप घेण्याच्या विरुद्ध आहे, कारण दिवसा जर घेतलं तर झोप येते हो, साईड आणि तुम्ही ड्राईव्ह करणार असाल तर पंचायत होते. त्यामुळे कप सिरप तर दिवसा कधीच घेऊ नये. घ्यायचं असेल तर रात्री घ्यावं, पण घ्यायचंच असेल तर त्यापेक्षा वॉर्म वॉटर घेतलेलं काय वाईट आहे. नॅचरल पाचशेच्या बाबतीत म्हणतात आम्ही नॅचरल होत, पण असल्या बाबतीत कोणी नॅचरल होत नाही. साधी वाफ घ्या सांगितलं नाही घेत कोण. गरम पाणी प्या रात्री झोपताना नाही घेत. गोळी घेणं कोणालाही कधीही सोयीस्कर आणि सोपं वाटतं गरम पाणी करून पिण्यापेक्षा. पण ह्या उलट मी म्हणेन की ब्लड प्रेशरची गोळी घ्या म्हणजे ते लगेच नाखुश असतात. कायमची कशी घ्यायची, कायमची घ्यायला पाहिजे कायमची. तर तुम्ही हा जो मुद्दा सांगितला ना की कबुतरांपासूनचा खोकला जो होतो, त्यांच्या विष्ठेमुळे जो होतो आणि जो जास्त दिवस राहतो, त्याच्यासाठी औषध खाण्यापेक्षा ती कबुतराची जाळी लावून त्याला परमनंट सोल्युशन करायचं, हे खूप उत्तम उदाहरण आहे की ज्याला म्हणतात प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअरचं. तर मग हे इंटिग्रेशन पण खूप छान वाटते मला. आणि त्याचबरोबर हे पण मला जाणून घ्यायचं आहे की पूर्वीच्या काळी असे खूप साऱ्या रक्ताच्या तपासण्या पण नव्हत्या किंवा वेगवेगळे स्कॅन्स असं काही नव्हतं. अगदी मिनिमम ह्याच्यामध्ये डॉक्टरचं खूप मोठं स्किल लागायचं त्याचं डिसऑर्डर किंवा तो आजार डायग्नोज करण्यासाठी, आणि त्यावर अगदी लिमिटेड औषधं दिली जायची. पण आज हा ट्रेंडही बदलतोय. याचा आपण योग्य उपयोग करावा नाही असं नाही. आता तुला मी परत उदाहरण देतो की मी 50 वर्षापूर्वी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली, मी साधं युरिन तपासायला सांगितली लोकांना, तर या डॉक्टरला काही कळत नाही असं म्हणायचं. हो, म्हणजे तापात जर ब्लड तपासून घ्या असं म्हणतं, या डॉक्टरला काही कळत नाही, याला सारी शारीरिक तपासणी करून आरोग्य निदानच करता येत नाही असं म्हटलं जायचं. आता काळ कुठे गेलाय बघा. पण आमच्यासारखे जुने डॉक्टर अजून मिनिमम इन्व्हेस्टिगेशन करा असं सांगतात. इन्व्हेस्टिगेशनचा फायदा जरूर होतो. असं म्हणतात की कॅन्सरचं प्रमाण वाढलं, मी म्हणत नाही, कॅन्सर निदान होण्याचं प्रमाण वाढलं. कारण सोनोग्राफी पूर्वी नव्हती, बायोप्सी केली जात नव्हती. पूर्वी हे आजार डायग्नोसिस व्हायचे नाही की तो गेल्यानंतरच काय झाला बहुतेक कॅन्सर असावा. आता निदान होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे प्रमाण वाढले असं वाटतं, असं मला वैयक्तिक वाटतं. प्रमाण तेवढंच असेल, कारण हे सगळे अनुवंशिक आजार आहेत किंवा हेरिट फॅमिलीमधले आजार आहेत. पूर्वी पण होते फॅमिली, आताही आहेत. आता निदान होण्याची आपल्याला साधनं पुष्कळ मिळाली आणि निदान चांगल्या तऱ्हेने करता येतं. त्यामुळे याचा उपयोग व्हायला पाहिजे. फक्त ॲब्यूज होता कामा नये, अगदी किंवा मिसयूज होता कामा नये, जो आता होतो. की आमच्याकडे पॅकेजेस असतात, पॅकेजेस घेऊन अशा मोठ्याच्या मोठ्या फॅमिलीवर आमच्याकडे लोक येतात. खरं तर फक्त 4 किंवा 5च तपासण्या करण्याची आवश्यकता असते, पण पॅकेजेसमुळे सगळं होतं आणि लोकांना वाटलं की स्वस्तात मिळतंय तर घ्या करून. हो, तेवढ्याच किमतीमध्ये 2च्या ऐवजी 10 टेस्ट होतात. 10 टेस्ट होतात. मग काहीतरी निघतं कुठेतरी बारीक. 100% कुठलाच माणूस नॉर्मल नसतो. आणि ते सॉफ्टवेअर वेळी झालंय काय की लगेच HL डार्क हे की लोक ते घाबरतात, लगेच गुगलकडे जातात, अरे हा हे काय झालं आपल्याला, बोलतं सिरियस काहीतरी झालेलं. आम्ही फक्त 2-3 बघतो. ब्लडचं आम्हाला रिपोर्ट तर हिमोग्लोबिन किती आहे, पांढऱ्या पेशी किती आहेत, प्लेटलेट किती आहे, एवढं बघितलं आमच्या दृष्टीने कळलं आम्हाला काय झालं. मग ते बारीक काही असं वाढलंय, ते तसं वाढलंय, डोक्यात उगीच आणि कन्फ्युजनमुळे भीतीमुळे असुरक्षितता, हे सगळं चक्र चालू होतं. परत मानसिक खच्चीकरण, हे सगळं एक विशेष सायकल इंटररिलेटेड आणि विशेष सायकल. त्यामुळे काय, आता मी साधं उदाहरण देतो की पेशंटनी आपल्या फॅमिली डॉक्टरवर विश्वास ठेवायला पाहिजे. हे जे नातं आहे, हे नातं फार महत्वाचं आहे. कारण पेशंट डॉक्टरला असं वाटतं की पेशंट बरा व्हावा, आणि तो विश्वास फार महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळेच अर्धी रिकव्हरी होत असते. बरोबर, ही अंधश्रद्धा नाहीये. माझ्याकडे पुण्याच्या सगळ्या शहरातून भागातून पेशंट येतात नारायणपेठ, त्याचा अर्थ अंधश्रद्धा आहे असं काही लोकांना वाटेल, पण त्या पेशंटची दृष्टीने श्रद्धा असते. तर हे जे आहे ना, हा विश्वासाचं नातं निर्माण होणं, हे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप अत्यंत महत्वाचं असतं. आणि ते खूप कमी होत चाललंय. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की जी पेशंटला ट्रीटमेंट मी देणार आहे ॲज अ फॅमिली डॉक्टर, तोच आजार जर माझ्या फॅमिलीमधल्या कोणाला झाला असेल किंवा मला तीच ट्रीटमेंट मी माझ्या फॅमिली मेंबरला तीच माझ्या पेशंटला मिळणार, तर तो फॅमिली डॉक्टर होऊ शकतो. अगदी खूप उत्तम उदाहरण आहे ते. आणि मग मला आता प्रश्न हा पडतो की फॅमिली डॉक्टर नेमका निवडावा कसा? मोठा अवघड प्रश्न आहे, पण चांगला प्रश्न आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे जो पेशंटचा स्वभाव ओळखू शकेल, जो पेशंटची आर्थिक परिस्थिती कशी आहे बघून औषध देईल, जो पेशंटची शैक्षणिक परिस्थिती कशी आहे यापासून समजावून सांगेल, ज्याला कुटुंबातील स्थान त्या पेशंटचं कसं आहे हे कळेल, लक्षात येईल, आणि त्याचा स्वभाव कसा आहे हे कळेल. पेशंट फॅमिली डॉक्टर असा एक माणूस आहे की जो फक्त शरीरावर उपचार करत नाही तर मनावर उपचार करतो, शरीर आणि मन दोनावर उपचार करतो, तो खरा फॅमिली डॉक्टर. म्हणजे पेशंटच्या रोलमध्ये आपण जायला पाहिजे.
की त्याला काय वेदना होत आहेत, त्या वेदना मी समजून घेतल्या. ज्याला एम्पथी आपण म्हणतो, ती एम्पथी जर असेल तर एक विश्वास सुद्धा निर्माण होतो की प्रेमाने शाबासकी आणि पाठीवर हात मारणं डॉक्टरचं हे फार महत्त्वाचं असतं. हे जर केलं ना तर एक विश्वासच निर्माण होतो आणि पेशंट लवकर बरा व्हायला पण मदत होते. त्यामुळेच ज्यांच्याकडून हा दिलासा मिळतो त्या डॉक्टरांकडे नेहमीच गर्दी असते. गर्दी असते असं पण असावी असावी. पण योग्य न्याय मिळत असेल तर त्या डॉक्टरकडे आपण जायला पाहिजे. पेशंट यायला हुशार झालेत, जे जज द पेशंट, जे जज द डॉक्टर. हो, कसा डॉक्टर आहे त्याचं परीक्षा घेत असतात डॉक्टर. पहिल्यासारखं हे राहिलेलं नाहीये. म्हणजे जेव्हा एका काळ सिलेक्शन असा ऑफ होता. डॉक्टरसाठी सुद्धा पेशंट हुशार झाले, जे जज द डॉक्टर. उगीच चौगीच तपासण्या सांगत नाही ना, याचा किती मला एक्सप्लॉइट करायची याची वृत्ती नाहीये ना, हे पेशंटला कळायला लागलं. त्यामुळे पेशंट इतके हे नाही आहेत की त्याला बरोबर कळतं की माझी जी वृत्ती आहे की पेशंटला बरं वाटणं, मला हा जो आनंद आहे, पैसे तर सगळ्यालाच मिळतात, पण पेशंटला योग्य मार्गदर्शन, त्याला बरं वाटणं, त्याचा जो मला आनंद होईल तो कर्मयोग आहे. तर तुमच्या बोलण्यातून मला खूप असं हे जाणवते की तुम्ही खूप सुंदर सांगड घातली आहे सगळ्या तुमच्या आत्तापर्यंतच्या, म्हणजे मी म्हणेन की एज्युकेशन किंवा नॉलेज, विजडम जे काही तुम्ही गोळा केले, मग ते आयुर्वेदिकचं असो, ॲलोपॅथीचं असो, फिलॉसॉफी, तुमच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस आणि मानसिक आरोग्याबद्दलचं पण म्हणजे जो काही अवेअरनेस आहे, त्या सगळ्याची खूप सुंदर सांगड दिसते. खूप छान वाटते, मजा येते. मला असं वाटतं बरं का की प्रत्येक कुठलाही पेशा असो, विरोधी असो, शिक्षक असो, चित्रकार असो, पत्रकार असो, आपलं जे काम आहे ते मन लावून करणं कर्मयोग आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून तो वापरणं ज्ञानयोग आहे. आणि जे काय आपण करतो ते देवाला अर्पण करणं भक्तियोग आहे. याची जर सांगड आपण घातली आपल्या प्रत्येक पेशामध्ये तर माणूस आध्यात्मिक जीवन सहजपणे जगू शकतो. वा. तर आता आणखीन एक प्रश्न मला असा पडतोय की तुमच्या एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसमधल्या काही इंटरेस्टिंग केसेस किंवा तुमचे काही खास अनुभव मला ऐकायला आवडतील. आता काय वेळेला काय होतं की आम्ही डायग्नोस करू शकत नाही, हे खरं आहे. कुठलाच डॉक्टर असं म्हणणार नाही की वैद्यकीय ज्ञान एखाद्या महासागरासारखं आहे की आम्ही जर बढाई मारली मी बरं करतो ते चुकीचं आहे. मी नेहमी म्हणतो की जेव्हा टर्मिनल स्टेज येते ना पेशंटची, तो जाणार आहे असं वाटतं, तेव्हा डॉक्टर बरेचसे असं म्हणतात की आता शरीर तुमच्या औषधाला साथ देत नाही आहे. पण असे कमी डॉक्टर आहेत जे म्हणतात की तुम्ही बरं का होता तर तुमचं शरीर औषधाला साथ देते. हे पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही असं म्हणता साथ देत नाही, तेव्हा साथ देतं वाक्य पण कशा पद्धतीने हेच महत्वाचं आहे की साथ तुमचं शरीर देते, त्यामुळे क्रेडिट मी घेणार नाही पाहिजे. बरं करते ही माझा ज्ञानाचा उपयोग मी केलेला आहे, पण शरीर तुला बरं करतंय कारण औषधाचा परिणाम तुझ्यावर चांगला होतो. हे आपण नेहमी तत्व प्रत्येक डॉक्टरने लक्षात ठेवलं पाहिजे. मी बरं करत नाही, श्रेय हा शरीराला दिलं पाहिजे. आणि शरीराला श्रेय दिल्यामुळेच आपली अहंकार कमी व्हायला लागतो. आणि अहंकार कमी होणे फार महत्वाचं आहे कुठल्याही पेशामध्ये. मी बरं करतो, मी बरं करतो म्हणणं असं म्हणलं ना तर ते अहंकार आहे. अशी बढाई कुठल्याही डॉक्टरांनी कधी आयुष्यात कधी मारू नये. कारण असे अनुभव येतात की माझ्या घरातलं उदाहरण तर सांगितलंच म्हणून देतो. माझे सासरे आजारी पडले, कळतच नव्हतं काय निदान काय निदान. त्यावेळी तो अतिशय आजार रेअर होता की कितीतरी तपासण्या, 2 वेळा ॲडमिट केलं. त्यांना एकदा वाटलं की किडनीचा आजार आहे, एकदा वाटलं लंगचा आजार आहे, काही केलं निदान होत नव्हतं. आणि शेवटी असं ठरलं की बहुतेक कॅन्सर आहे, रक्ताचा कॅन्सर आहे, की बोन मॅरो करायला पाहिजे. पण त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना उठता येत नव्हतं घरातून, आणि बोन मॅरो करायचं म्हणजे हॉस्पिटल न्यायला पाहिजे. मग त्यांची अशी परिस्थिती की अंगाला हात लावलं तरी ती ओरडायची, इतकं त्यांना पेन होत होतं. तर करायचं काय म्हणून मी एका डॉक्टरकडे सल्ला, पॅथॉलॉजिस्टच होते, तर त्यांच्याकडे मी सल्ला गेलो की तुम्ही येता का घरी बोन मॅरो करायचं. ते म्हणले तू मला लक्षणं सांग काय होते ते बोल, आणि हे तू वाच, त्याच्यात जर तुला तो आजार बसला तर कदाचित ते बरे होतील, मग बोन मॅरो करायला लागणार नाही. तर मी घरी येऊन वाचलं आणि मला वाटलं की हा आजार त्यांना बहुतेक आहे. आणि ते डर्मॅटोमायसायटिस हा आजार होता जो मला वाटतं 2000 साली अतिशय रेअर निदान होत नव्हतं त्याचं, म्हणजे मसल्समध्ये डर्मॅटोमायसायटिस. आणि त्याला तुला सांगतो स्टेरॉइड दिले, दुसऱ्या दिवशी उभे राहिले. म्हणजे हा जो अनुभव आहे ना की एक समाधान की आपण रेअर आजार बरा केला आणि सारखं प्रयत्न करून, सातत्याने प्रयत्न करून त्यांना बरं केलं, हे जे समाधान आहे हे समाधान फार. किंवा अर्ली डायग्नोसिस झालं ना की आता किडनी फेलच्या केसेस इतक्या वाढल्या तर तुला आश्चर्य वाटेल की याचं निदान जर लवकर झालं काहीतरी करता येते. तर डायलिसिस पर्यंत एकदम गेलं की पेशंट घाबरतो
पण ते आजार लवकर जर उपचार ते निदान झालं तर फार बरं वाटतं. हे अनुभवाने आम्ही शिकलोय. म्हणजे अनेक चुका केल्यामुळे अनुभव चांगला आहे. अनेक चुकाशिवाय माणूस शिकतच नाही. बरोबर. चुका केल्यामुळेच माणूस शिकतो. आणि या चुका झाल्या असतील निश्चित, पण चुकातून शिकणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर तर निश्चितच. आम्ही काय देव नाहीये. आम्ही आमच्या ज्ञानाचा उपयोग करून बरं करायचा प्रयत्न करतो. अगदी. तर तुम्ही आज इथं आमच्या ह्या आरोग्यमच्या सिरीजसाठी आलात आणि खूप छान गप्पा मारल्या. मला खूप छान वाटलं. आमच्याकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. धन्यवाद. तर जसं डॉक्टरांनी सांगितलं, तुमचा फॅमिली डॉक्टर नक्की निवडा. त्यांनाच फर्स्ट रेफरन्स पॉईंट म्हणून जा आणि त्याच्यानंतर जर त्यांनी सांगितलं तरच तुम्ही स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे जा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कबुतरांना दाणे घालू नका. त्यामुळं अस्थमा आणि ॲलर्जीचं प्रमाण खूप वाढतं. तर मला खात्री आहे तुम्हाला या एपिसोडमधून पण खूप महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.